पैसा भरपूर आहे, तुम्ही हिला वाईट बोलता म्हणून टिकत नाही. प्रथम लक्ष्मी ती आहे. कशा खुश झाले गे तेवढेच खुश झाले, हसले बरं झालं गे. काय खरंच ग नाही. लेख म्हणून सांगते खूप ताकद आहे, खूप. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा लक्ष्मणाला शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वत संजीवनी बुटी आणायला पाठवलं. कुणाला? मारुतीरायाला पाठवलं ना संजीवनी बुटी आणायला. बघा भक्त कोणाला म्हणावं? राम ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे, ज्यांच्यामुळे रामाला पूर्णत्व आहे, त्यांचं नाव बजरंग बली आहे. भक्ती त्यांच्याकडनं शिकावी. काय भक्तीच्या त्या माझं रावाव्या जगद्गुरु तुकोबाराय काय हो दुसऱ्याच वर्णन करतात. श्री गुरुचरण सरोचराजा निज मन मुकुर सुधारी बरना मुरा कबीर विमल जस उचत्या एक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हनुमत स्वर्ग जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धाम अन्य पुत्र पवन उत्तम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचन कैसा हाथ वज्र मद ध्वजा विराजे कांधे मूंज बंदयो साय शंकर सुर केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको मातु प्रभु चरित सुनिबेको रसिया राम लक्ष्मण सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिद्धि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के आये संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुवर कीन्ही बहुत ही बड़ाई तुम मम भरत ही समभाई. ताकद आहे बघा. मारुतीरायाला म्हणले तू लक्ष्मण भरत माझ्यासाठी सारखेच फरक आणि आपण कामापुरतच घ्यायचं महाराज. लागले संजीवन लखन. लंकेकडे जात असताना लंकेकडे यज्ञेश नाव होतं रावणाच्या वैद्याचं, आणि त्यावेळेस ताकद लखला सुषेम नाव होतं. त्यावेळेस त्याला आणायचं होतं, पण महाराज मारुतीराय म्हणले तुम्ही रावणाचे. ते म्हणला येणार नाही. ते म्हणला तू काय तुझं घरी. रावणानं त्याला सांगितलं होतं जायचं नाही. मारुतीरायानं त्याला उचललं नाही, त्याच्या घराला उचललं आणि बोलिवला. द्रोणागिरी संजीवनी बुटी आणली नाही, पर्वत उचलला. नादच कोला महाराज. भक्त असा तर असा त्यो यांना घर उचललं, बुटी सापडली नाही, पर्वत. आता मी स्त्रीचं महात्म्य सांगते महाराज बरं, काही सामर्थ्य लक्षात घ्या. मग जात असताना मध्ये लंका लागली, लंकेकडे जात असताना मध्ये अयोध्या लागली. महाराज भरतांनी पाहिलं असं काय तुझ्या सावलीने अख्ख्या अयोध्या वापली. भरतांनी बाण मारला. मारुतीराया कुठल्याच बाणाला उत्तर देणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलं होतं. जर माझ्या स्वामीचं नाव आहे तुम्ही बाण स्वीकारलं पाहिजे. अर्थात असं लिहिलं होतं. खाली उतरले. कुणी मारला बाण? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती. कुठे चालले? द्रोणागिरी पर्वत घेऊन संजीवनी बुटी मला सापडली नाहीये, लंकेकडे जायचंय. सूर्योदयापर्यंत नाही पोहोचलो, जीव जाईल भरतांचा. सांगा कधी झालं, काय झालं, कसं झालं. वेळ नाहीये मला, जाऊ द्या. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी आहे, पातिव्रत्य सांभाळणारी आहे. सांगितलंय मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, काही करू नका. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी, कारण नवऱ्याचा जीव पत्नीच्या अधिकाराशिवाय घेऊन जाऊ शकत नाही का. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्य तुका म्हणे पतिव्रता तिची इतकी ताकद आहे माय तुमच्या. फक्त नवरा लक्ष्मण लागतो, तुम्ही उर्मिला लागत आहे की नाही. नवरा नामदेवराय असल्यावर बायको राजायला व्हायला असं काही वेळ लागतो. नवरा तुकोबा असल्यावर बायकोची जाऊ आवली व्हायला असं काही वेळ लागतो महाराज, आहे की नाही. आता ही असं द्या महाराज विनंती. जामकी निदान पांडुरंग आपलं निदानच आपलं कमीत कमीच आपलं आवरून घ्यायचं, लय अवघडत घ्यायचं नाही. म्हणून विनंती आहे माय बापा हो, संसार आहे, आपण गुंतलेलो. अदृष्ट म्हणून संततानी कर्मानुबंधिनी
कर्मानं बांधलेली माणसं आपण काही गोष्टी आपल्याला करणं काम आहे, पण ते कर्म सत्य असावं एवढा तरी अधिकार आपला असावा. आणि ते असलं की मला जगाचा मालक कधीच त्रास देत नाही, पण कर्म कधीच माफ करत. म्हणून म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा करावा. कर्मच कर्मच पांडुरंग केलं, आयुष्यात असत्य काय राहिलं. जर कर्मच पांडुरंग झाला तर आयुष्यात असत्य काय राहिलं. नामदार म्हणतात ते नाही जमलं, कमीत कमी तरी मुखात देवाचं नाम हरी उच्चारणी जातील लगे असे नामसंकीर्तन जळतील पापे तृणाग्नी मिळे पैसे नामे केले. देवाला भजवणीच तर जगाचा मालक करतो. कसं मी सांगते, दोन्ही हात वर करा, दोन्ही प्रेमाने. जगाच्या मालकाला ज्याने हात दिले त्याने करा, विठ्ठलाचं नाम घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं, आयुष्य सुखाचं घालवायचं. विनंती घेतले. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला ही परंपरा फार मोठी आहे. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठं होतो. ही ताकद कीर्तनाची. अवघड झाले, ह्यांना गर्दी कमी त्यांना गर्दी जास्त. गर्दी काय नसतं दादा, कीर्तनावर असतं. मुखात देवाचं नाव आहे, त्याचं कल्याण आहे. त्यानं कसंही घेऊन कुठेही घेऊन कधी घेऊन. पण विनंती, फार काय अवघडत जाऊ नका, फक्त मुखात. निदान म्हणजे कमीत कमी देवाचं नाव जरी मुखात आहे, अहंकाराचा वारा नसेल ना, तो माणूस संत आहे. मग नामदार म्हणतात काही नाही, देवा मुखात तुझं नाम. विठोपाय दाखवाई उठायची घाई केली. माझा काही वाद नाही, फक्त देवानं तुम्हाला उठवायची करून. तुमची उठायची काही हरकत नाही, देवानं उठवायची केल्यावर सोसायचं नाही. अंकराचा वाऱ्या नेला कोणाच्या माझ्या विष्णू दासा भाविकास राम म्हणे कया असा कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. देव त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही. नामचा हा नामचिंतनाचा गोड अट्टहास. आमचे भागवत दादा महाले अगदी सामर्थ्याने ज्यांनी आपलं वैभव उभा केलं. कबड्डी क्षेत्रामध्ये आयुष्यभर कार्यरत राहिले. माणूस खेळ खेळतो, मोठा होतो, पण जगासाठी काय करावे एवढी आत्मीयता कोणात नसते. ते कबड्डीच्या पैशातून तुम्ही तुमच्या गावामध्ये स्वतः जिम, व्यायामशाळा, स्वतःचं स्टेडियम उभं केलं. महाराज, ही फार कौतुकाची गोष्ट आहे की इथून पुढच्या पिढीसाठी तुम्ही केलेल्या कर्तव्यातून काहीतरी सामर्थ्याला जगाचा वाटा दिलात. म्हणून अगदी गोड, इतकी सुंदर. महाराज, हा एवढा सुंदर कीर्तन सोहळा. मी सुरुवातीलाच म्हटलं, कीर्तन ठेवलं हे डोक्यात येणं सांप्रदायिक घर लागतं. म्हणून आमच्या भागवत दादा आयुष्यभर ज्यांनी खेळाडू म्हणून आयुष्य जगलं आणि पुढच्या पिढीसाठी त्या सामर्थ्याने वारसा जोपासला आणि ठेवला, आपली परतफेड करायचा प्रयत्न केला. त्यांच्या भागवत दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नामदेवराय म्हणते, मुखात देवाचं नाव असलं की कल्याण आहे. ज्यांचा खालीचा ना खालीचा वाटा या कीर्तनात आहे. माऊलींच्या साक्षीने सांगते, जगाचा मालक त्यांचा कल्याण केल्याशिवाय सोडत नाही ज्यांच्या मुखात माझ्या पांडुरंगाचं नाव. म्हणून हा कीर्तन सोहळा पांडुरंग इतकं आयुष्य तुम्हाला देऊ, तुमच्या 100वीला पण माझंच कीर्तन होईल. दोन्ही बी साधलं तर मी भेटी कोणा. तुमच्या 100वीला, तुमच्या 150वीला आपलंच कीर्तन हो. कारण जी माणसं जगासाठी जगतात, जगाचा मालक त्यांचं कल्याण करतो. मागे पुढे उभा आहे आणि आघात
घालून या बाहेर राहिलो निर्विले समती. तुम्ही जगासाठी जगताय आणि तो तुमच्यासाठी जगवतो, सामर्थ्याने जगवतो, तुम्हाला काळजी नसावी. म्हणून सुंदर अगदी गोड कुटुंब आहे. त्यांचे बंधू असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ही माणसं. आता मला एवढं काही पाठ नाही राहिलं, पण अशी थोडी कॉपी चलती. तर छत्रपती संभाजी महाराज बौद्ध क्रीडा व शिक्षण संस्था कळंबा महाल विभागीय सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष पशुचिकित्सा व्यवसायी संघटना वाशिम जिल्हा या प्रत्येक क्षेत्रावर तर सामर्थ्याने कार्यरत आहेत. एवढं नसतं थोड्या वेळात पडझड त्याच्यामुळे कार्यरत आहेत. अगदी त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. असंच कायम समाजाची सेवा तुमच्या हातून घडो आणि तुमच्यामुळे समाजाचं कल्याण हो तुमच्या चरणाशी प्रार्थना करताय. सुंदर टाळकरी महात्मे नामांकित गायक आमचे पंढरी भाऊ अगदी गोड जगाच्या मालकाने ज्यांना आवाज दिला आणि वारकरी संप्रदायाची तूर आपल्या खांद्यावर सामर्थ्याने पेलवणारे वरिष्ठ नवे नवे तेवढंच ज्ञान तेवढंच पाठांतर आणि वारकरी संप्रदायात वैचारिक दृष्टिकोनातून सामर्थ्य गाजवलेले आमचे पंढरी भाऊ चरणावर तशा प्रणाम आहे त्यांच्या. त्याचबरोबर जोरात हरिभक्तपरायण मनोज दादा अगदी गोड जगाच्या मालकाने ज्यांना आवाज दिला चरणावर तशा प्रणाम आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण संजय दादा अगदी सगळे बाकी संप्रदायातली सगळी मंडळी एवढ्यापासून एवढ्यापर्यंत सगळीकडे संप्रदाय चालतं महाराज बरं का. एकदा व्यासपीठ नीट बघा, लहानातला लहान आहे आणि मोठ्यातला मोठा आहे. इथे कुठल्याच प्रकारचं वयाचं बंधन न ठेवता सामर्थ्याने उभे असलेली ही सगळी मंडळी विनेकरी दादा सगळे हे टाळकरी. त्याचबरोबर आमचे शिवशंकर दादा कीर्तनला, त्याचबरोबर आमचे माधव दादा महाराष्ट्राचे नामांकित कीर्तनकार भागवताचार्य आमचे अजय महाराज त्यांच्या शतशः प्रणाम आहे. अगदी गोड. त्याचबरोबर सगळे डॉक्टर दादा असतील, महाराज असतील, सगळे सगळे सगळे. त्याचबरोबर सरदार दादा आहेत सरदार दादा आहेत त्यांच्या जन्माशतशः प्रणाम आहे. त्याचबरोबर सृष्टीमाळे दादा त्यांच्याकडून माझ्याकडे सेवा आली असे आमचे मंगेश महाराज अगदी पखवाजही तेवढाच गोड वाजवतात आणि स्वभावही तेवढंच गोड आहे महाराज. अगदी नम्रजन आयुष्य जगणारे चरणाशतशः प्रणाम आहे त्यांच्या. त्याचबरोबर सर्व तुम्ही मंडळी कॅनोले दादा सगळे व्यासपीठावरील सर्व मंडळी माफ करा, कोणाचं नाव माहीत आहे कोणाचं नाही आहे. मी तुमचं नाव घ्यावं त्याच्यामुळे तुम्ही काही मोठे होणार नाही. जगाच्या मालकाने तुमचं नाव घेतलं, तुमच्याशिवाय जगात दुसरं मोठं कोणी नसणार आहे त्याच्यामुळे तुमच्या चरणाची तशा प्रणाम आहे. तुम्ही सगळे मायबा एवढ्या थंडीचा इथं बसलात, वाटलं नव्हतं बसलात पण बसलात, ठीक आहे नाही. तुमच्या चरणाची तशा प्रणाम आहे. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन कीर्तनात नव्हते त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन टंगडे पसरून बसले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन टंगड्यात हात घालून त्यांचे कीर्तनाला जे नाही आले घरी पालतं पडले त्यांना तर दंडवतच. लोक भुशारकीला सांगतात गेलो नाही कीर्तनाला. तुम्ही कीर्तनाकडे येत नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, तुमची चूक नाही, तुमचं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी कशाला म्हणू नामाचे विनमुख हरिविन धावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हिताच्या आड उभय ते पाप आहे. कीर्तनात बसू वाटत नाही, ही लय भुशारकीची गोष्ट नाही. काय आहे ते पाप आहे. ऐकत जा कीर्तन. नसली आज उद्या परवा कळतील की जेवढं कळतंय तेवढं खूप आहे. काही नाही कळलं हरिमुखे एवढं जरी केलं नाही म्हणलं ऐका करीती श्रवण अखंड चिंतन दास पुण्यवान झाल्यानंतर का तुम्ही एका नामाचं ब्रह्मदीप सुद्धा गणना करू शकत नाही. एवढं पुण्य आणि विनंती आहे. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग हरी रूप नामदेव कीर्तन करी पुढे